नमस्कार मंडळी, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण 12 जुलैला झालेल्या पोस्टाच्या डिपार्टमेंटल एक्झामचे सोल्युशन बघणार आहोत. परंतु त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा. आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल. आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात. तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील. त्यात 8 सब्जेक्ट असतील. वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील. त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्न संच भेटतील. तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर. त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील. असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल. दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल. आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला तेथे मिळेल. आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील. तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही. तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे. अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 782281. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जीकेचे सोल्युशन बघूयात. जीके मधील पहिला प्रश्न आहे, भारतातील स्थित असलेले सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? तर याचं उत्तर असणार आहे कांचनगंगा. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला सोल्युशनच देणार आहे, फक्त एक्सप्लेनेशन करणार नाही. त्यानंतर 32वा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे चहा उत्पादक राज्य कोणते? तर मित्रांनो, सर्वांना माहीत असेल, आसाम हे सर्वात जास्त चहाचे उत्पादन करणारे राज्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतो? तर भारताच्या राष्ट्रपतींना भारताचे सरन्यायाधीश हे पदाची शपथ देत असतात. ऑप्शन डी हे उत्तर. त्यानंतर प्रश्न 34वा, लोकसभेच्या सदस्यत्वासाठी किमान वय किती निर्धारित आहे? तर मित्रांनो, 25 वर्ष निर्धारित आहे. ऑप्शन बी हे उत्तर असणार. संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? तर त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए हे उत्तर आहे. त्यानंतर आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर आपल्या सूर्यमालेतील गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर मित्रांनो, सर्वांना माहीत असेल, पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. ऑप्शन बी हे उत्तर. त्यानंतर पुढील प्रश्न, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, ही घोषणा कोणाची आहे? तर मित्रांनो, ही घोषणा सुभाषचंद्र बाबू यांची आहे. ऑप्शन डी हे उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न 39वा, गोपनीय शासकीय माहिती एखाद्या नातेवाईकाला सांगणारा शासकीय कर्मचारी प्रामुख्याने कोणत्या तत्त्वाचे उल्लंघन करतो? तो ऑफिसच्या गोपनीयतेचे उल्लंघन करतो. ऑप्शन बी हे उत्तर. त्यानंतर 40वा प्रश्न, कायदेशीर नियम एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मागणीशी विसंगत असताना लोकसेवकाने काय करावे? तर मित्रांनो, ऑप्शन सी हे त्याचे उत्तर असणार आहे. नियम व कार्यपद्धतीनुसार कार्य करावे. ऑप्शन सी हे उत्तर. यानंतर आता गणिताचे प्रश्न. यातही मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन देणार नाही, फक्त उत्तरे सांगणार आहेत. जर याचे डिटेल सोल्युशन पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही लिहा की गणिताचे डिटेल सोल्युशन पाहिजे. मित्रांनो, प्रश्न 41वा, याचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए 31. मी ज्याच्याकडून पेपर घेतला आहे त्यांनी इथे उत्तर लिहिले आहे, हे बघून घ्या. सोल्युशन आहे आणि तुम्हाला डिटेल सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं कमेंट करा, मी तुम्हाला डिटेल सोल्युशन देऊन टाकेल. प्रश्न 42वा, 200चा 15% किती? तर विद्यार्थी मित्रांनो, 200चे 15% होतात 30. ऑप्शन सी हे उत्तर असणार आहे. प्रश्न 43वा, 400 में खरीदी गई वस्तू 500 में बेची जाती है तो लाभ प्रतिशत कितना है? तर याचे उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो 25%. 400वर 100 रुपये नफा म्हणजे 25%. ऑप्शन बी हे उत्तर. 45वा प्रश्न, ₹2000 पर 5% वार्षिक दर से 3 वर्ष का साधारण ब्याज कितना है? तर विद्यार्थी मित्रांनो, 5% 3 वर्ष म्हणजे 15% 2000वर. तर त्याचं उत्तर असणार आहे 300 रुपये. त्यानंतर पुढील प्रश्न आहे ॲव्हरेजचा. खाली 4 संख्या दिल्या आहेत, 10, 20, 30, 40. यांचे त्यांनी ॲव्हरेज काढायला सांगितलं आहे, त्याचं ॲव्हरेज असणार आहे 25. तर ऑप्शन डी हे उत्तर असणार आहे. प्रश्न 46वां, ए किसी कार्य को 6 दिन में तथा बी 12 दिन में कर सकता है तो दोनों मिलकर उसे कितने दिन में पूरा करेंगे?
तर त्याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 4 दिवसात. त्यानंतर 47वां प्रश्न, एक कार 4 घंटे में 240 किमी तय करते है तो इसकी औसत चाल कितनी है. तर विद्यार्थी मित्रांनो 4 घंट्यात 240 म्हणजे एका घंट्यात 60 किमी. तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर असणार आहे. पुढे 48वां प्रश्न, यदि 4 किलोग्राम चावल का मूल्य 160 है तो उसी चावल के 7 किलोग्राम का मूल्य कितना होगा. तर विद्यार्थी मित्रांनो 4 किलोग्रामचे 160 तर 7 किलोग्रामचे 280 रुपये होतील. अतिशय सोपे प्रश्न होते. त्यानंतर सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न होता. हा कंस दिला होता, त्याच्यानंतर गुणिले 3 + 8. तर याचं उत्तर असणार 44. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार. प्रश्न 50वा, अन आर्टिकल कॉस्टिंग ₹800 इज सोल्ड ॲट ए प्रॉफिट ऑफ 50%. व्हॉट इज इट्स सेलिंग प्राईस. मित्रांनो येथे खरेदी किंमत सांगितली आहे आणि विक्री किंमत विचारत आहेत. तर 800वर 15% नफा म्हणजे 120 रुपये नफा. 800वर 120 रुपये नफा म्हणजे 920 रुपयाला विकली. ऑप्शन डी हे उत्तर असणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे सर्व जीकेचे आणि गणिताचे प्रश्नाचे सोल्युशन झालेले आहे. तर तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन पाहिजे असेल मॅथचे तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ मॅथ लिहा. मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आणून देईल. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक व शेअर करत जा. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यापुढे तलाठी भरतीचे प्रिपरेशन आपल्यास करायचे असेल तर आपले चॅनल हे एक उत्तम सोर्स आहे तलाठी भरतीसाठी. त्यामुळे चॅनलवर जा, एकदा आपल्या प्लेलिस्ट चेक करा व रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. पुन्हा एकदा विनंती आहे माझी, जर माझा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा विद्यार्थी मित्रांनो. आणि अजून एक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विविध भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील फ्रीमध्ये तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्या उपलब्ध आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, ती क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि विविध प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता. धन्यवाद.